नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो। प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवतेची आराधना, उपासना, भक्ती करत असतो। ती उपासना करताना त्या देवतेचं सानिध्य आपल्याला प्राप्त व्हावं, त्या देवतेची अखंड कृपा आपल्याला प्राप्त व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। किंबहुना त्या देवतेकडून आपल्याला संरक्षण प्राप्त व्हावं ही सुद्धा प्रत्येकाची इच्छा असते। तर हे सर्व करण्यासाठी उपासना मार्गामध्ये काही विशिष्ट अंग, ज्याला आपण उपासनेची काही अंग म्हणतो, त्याच्यामध्ये कवच उपासना पद्धती ही अस्तित्वात आलेली आहे। कोणत्याही देवतेची उपासना आपण करा, त्याच्यामध्ये अगदी गणपती असेल, शंकर असेल, दुर्गा असेल, विष्णू असेल, प्रत्येक देवतेची उपासना करताना त्याची विशिष्ट कवच अस्तित्वात आहेत। तर नक्की कवच म्हणजे काय, त्याची उपासना मार्गात आवश्यकता काय, आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। कोणत्याही देवतेची उपासना करताना त्या उपासनेमध्ये विशिष्ट देवतांचं कवच म्हणण्याचा एक प्रघात आहे। अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने कोणत्याही देवतेच्या मंत्राची उपासना किंवा विशिष्ट स्तोत्रांचं त्या देवतेच्या जर आपण पठण केलं तर त्या देवता इप्सित साध्य करतात, आपलं मनोरथ पूर्ण करतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। प्रत्येक देवतेची स्वतंत्र अशी उपासना पद्धती अस्तित्वात आहे, परंतु मंत्रशास्त्रामध्ये पंचांग उपासना पद्धतीचं महत्त्व शास्त्रकारांनी अत्यंत विशद करून सांगितलेले आहे। पटलम पद्धतिर्वर्म तथा नाम सहस्रकम स्तोत्राणि चेति पंचांगम देवतोपासनम स्मृतम असं सांगितलंय। विशिष्ट देवतांची विशिष्ट पटल अस्तित्वात आहेत, त्यानंतर स्तोत्र अस्तित्वात आहेत। वर्म म्हणजे कवच असतं, नाम सहस्रकम म्हणजे सहस्रनाम, आणि स्तुतीपर गायली जाणारी स्तोत्र, अशी या पंच अंगांनी त्या देवतेची उपासना होत असते। आता यातलं कवच जे आहे ते कवचम देवता गात्रम पटलम देवता शिरः पद्धतिर्देव हस्तौतु मुखम साहस्रकम स्मृतम स्तोत्राणि देवता पादौ पंचांगम सिद्धिदम स्मृतम। अर्थात कवच जे आपण देवतेचं म्हणत असतो ते जणू काही तिचं शरीर आहे आणि ते आपल्या शरीरावर त्या इंद्रियांवर त्या विशिष्ट देवता वास करत असतात। पटल जे असतं त्या देवतेचं ते म्हणजे साक्षात शिर सांगितलं इतकं महत्त्व त्याचं आहे। कवचाचं जे महत्त्व आहे हे सांगताना शास्त्रकारांनी वेगवेगळी कवच, म्हणजे अगदी आपण शिवकवच जरी घेतलं तरी वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये वर्णन करून ठेवले। प्रत्येक गात्राचं वर्णन असेल, मग त्याच्यात शारीरिक आरोग्य आहे, मानसिक आरोग्य आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन शास्त्रकारांनी केलेलं आहे। तर ही जी पंचांग पद्धती मी आता सांगितली ती मुख्यतः अस्तित्वात आहे वेगवेगळ्या उपासना पद्धतीमध्ये। देवतेची उपासना करताना पुढील पंचांग पद्धतीने ती उपासना करावी लागते। आता इथे पंचांग शब्दाने तिथी, वार, नक्षत्र, योग, करण ही 5 अंग जी असतात ती इथं अभिप्रेत नाही आहेत। तर उपासनेतील 5 अंग मी मगाशी जी सांगितली, पटल, पद्धती, कवच, सहस्रनाम आणि स्तोत्र पठण केल्याने ही देवतेची पंचांग उपासना ही पूर्ण होत असते। यामधील कोणताही भाग जर वगळला तर पूजा अंगहीन अर्थात खंडित होते असं शास्त्रात सांगितलंय। कवच म्हणजे देवतेच्या शरीराचे अवयव असून पटल म्हणजे देवतेचं मस्तक आहे। पूजा पद्धती म्हणजे देवाचे हात असून सहस्रनाम म्हणजे देवतेचं मुख आहे। स्तोत्र पठण म्हणजे देवतेचे चरण आहेत। अशा प्रकारे ही देवतेची सर्वांग परिपूर्ण अशी उपासना ही पंचांग पद्धतीत होते। अशा 5 अंगांनी देवतांची उपासना केली तर ती खात्रीने सिद्धीस जाते। यातील कवच या शब्दाचा जर आपण आता इथे विचार केला तर कवच या शब्दाला संस्कृतमध्ये वर्त्म असं म्हणलेलं आहे। कवच म्हणजे काय तर युद्धात शत्रूकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या आक्रमणापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून योद्ध्यांनी शरीरावर धारण केलेलं जे संरक्षक आवरण असतं त्याला एक कवच म्हटलं जातं। कवच या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी दाखवली आहे। कम वातम वंचती इति कवचम म्हणजे ज्याला शरीरावर धारण केलं असता त्यातून वारा देखील आत जाऊ शकत नाही इतकं जे अभेद्य आहे त्याला कवच अशी संज्ञा आहे। दुसरी कवच शब्दाची शास्त्रात व्याख्या अशी देतात की कंदेहम वंचती विपक्षास्त्राणि वंचयित्वा रक्षती।
त्याचा कमचा अर्थ शरीर असा घेऊन शत्रूच्या अस्त्रशस्त्रांना फसवून जे शरीराचं रक्षण करतं त्याला कवच असा शब्द आहे. थोडक्यात वाईट व नकारात्मक शक्तींपासून साधकाचं पदोपदी रक्षण व्हावं या हेतूने कवचाची योजना शास्त्रकारांनी उपासना पद्धतीत केली आहे. संरक्षण करण्याच्या दृष्टीने कवचामध्ये प्रामुख्याने शरीराच्या विविध गात्रांचा तर विचार केला आहेच, पण त्याबरोबर मन, बुद्धी, अहंकार, चित्त इत्यादी सूक्ष्म गोष्टींचं रक्षण व्हावं हा देखील विचार त्यामध्ये केलेला आहे. साधकाच्या अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत प्रत्येक अवयवावर त्या मंत्रशक्ती स्वरूप देवतेची स्थापना करणं हे कवचाचं मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीभोवती एक स्वतंत्र वलय असतं ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑरा असं म्हणतो. हा जो ऑरा असतो तो सशक्त करण्याचं काम ही कवचाची उपासना करत असते. साधनेत केली जाणारी आपण जर काही विशिष्ट साधना करत असाल, उदाहरणार्थ स्नान संध्या गायत्रीचा जप जरी आपण केला तर त्याच्यामध्ये दिग्बंधन, न्यास, त्याचबरोबर आधी आपण भस्म धारण करत असतो. ह्यांसारखी अंग देखील जी करत असतो ती सुद्धा एक प्रकारे कवचाचंच काम करत असतात. वेगवेगळ्या कामनांसाठी वेगवेगळ्या देवतांची कवच शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये अगदी ग्रहपीडा असल्यास प्रत्येक ग्रहाचं कवच म्हणजे चंद्र कवच, अंगारक कवच, शनी वज्रपंजर कवच, बुध कवच, बृहस्पती कवच, शुक्र कवच, राहू कवच, केतू कवच इत्यादी वेगवेगळ्या ब्रह्मांड पुराणापासून ते वेगवेगळ्या पुराणांमध्ये नवग्रहांची पीडा असल्यास प्रत्येक ग्रहाची कवच स्तोत्र सांगितलेली आहेत. आपण अगदी नेहमी म्हणत असलेलं जे रामरक्षा स्तोत्र आहे त्याच्यात शिरोमेरा घवपातू पासून जे पुढे सुरू होत आहे ते सगळं कवचाचंच काम करतंय. डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक शरीराच्या अवयवाचं रक्षण प्रभू रामचंद्रांनी करावं हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता लहान मुलांचं रक्षण व्हावं म्हणजे प्रत्येक वेळेला कसं असतं, लहान मुलांना प्रत्येक वेळेला बोलता येतं किंवा काय होतं हे सांगता येत नाही, तर त्यांचं रक्षण व्हावं या उद्दिष्टाने परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी बालाशीष नावाचं एक स्तोत्र रचलंय. अत्यंत सोपं आणि छोटं असं ते स्तोत्र आहे. ते सुद्धा लहान मुलांना कवचाचंच काम एक प्रकारे करत असतं. कोणत्याही कवचातील मंत्रांचं उच्चारण किंवा या स्तोत्राचं उच्चारण जी स्तोत्र तुम्ही म्हणताय त्या कवचाबरोबर ते अत्यंत शुद्ध पद्धतीने होणं आवश्यक असतं, अन्यथा अर्थाचा अनर्थ व्हायची शक्यता असते. देवी कवचामध्ये म्हणजे पुरोहितांना ही घटना किंवा हे जे काही उदाहरण मी देतो ते बरंच प्रचलित आहे. त्याच्यामध्ये देवी कवचामध्ये भार्येचं रक्षण करण्यासाठी भैरवी देवीची प्रार्थना केली आहे. म्हणजे भार्याम रक्षतु भैरवी असं शास्त्र म्हणजे त्या देवी कवचामध्ये सांगितलेलं आहे. तर अनवधानाने काही जण असा पूर्वी पाठ करत असत, अशी ती घटना सांगितली जाते की भार्याम रक्षतु भैरवीच्या ऐवजी भार्याम भक्षतु भैरवी असं म्हणलं जात होतं आणि रक्षतूचा पाठभेदाने भक्षतू असं उच्चारण झाल्यामुळे पत्नीला त्रास व्हायला लागला. म्हणजे पत्नीचं रक्षण करण्याच्या ऐवजी पत्नीचं भक्षण कर असा त्या संस्कृत वाक्याचा अर्थ झाला. त्यामुळे कोणतंही स्तोत्र किंवा कवच म्हणताना त्यातील स्वर असतील, विशेषतः मंत्र जे काही वेदोक्त असतील त्याच्यातला एक मात्रा एक स्वर जरी चुकला तरी अर्थाचा अनर्थ होत असतो. तसंच संस्कृतमध्ये जी काही कवच आपण म्हणतोय ती जाणकार व्यक्तीकडून त्याची संथा घेऊन, त्यामुळे नुसतं पुस्तकात वाचून किंवा इंटरनेटवरून किंवा इंस्टाग्रामवरून मिळालं म्हणून कोणतंही कवच तसंच मंत्र कृपा करून पठण करू नयेत. जाणकाराकडून त्याची विधिवत संथा घ्यावी. त्याचबरोबर त्याचे काही नियमसुद्धा सांगितलेले आहेत. सोयर सुतक चालू असताना, स्त्रियांना मासिक धर्म चालू असताना कवचाचं पठण करू नये असं शास्त्रामध्ये सांगितलंय. वेगवेगळ्या कामनांसाठी मी मगाशी सांगितलं वेगवेगळ्या देवतांची कवच स्तोत्र असतात. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रकारचं संरक्षण प्राप्त व्हावं यासाठी देवी कवच, अमोघ शिव कवच, नारायण कवच, दत्तात्रेय वज्र कवच, पंचमुखी हनुमान कवच ही अत्यंत फलदायी आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी सरस्वतीची उपासना करण्यापूर्वी सरस्वती कवच पठण करून त्यानंतर सरस्वतीच्या मंत्राची उपासना करावी. लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी कवच स्तोत्र अत्यंत प्रभावी असं सांगितलंय. संकटांचा नाश व्हावा यासाठी गणेश कवच स्तोत्र अतिशय चांगलं काम करतं. शनी पीडेचा परिहार
परिहार व्हावा, 7.5चा त्रास कमी व्हावा किंवा शनी महादशेचा जर त्रास तुम्हाला होत असेल तर ब्रह्मांड पुराणामध्ये शनी वज्र पंजर कवच जे आलेले आहे ते अत्यंत फलदायी असे, त्याच्या पठणाने शनी पीडा दूर होते असं त्या कवचामध्येच आलेलं आहे। उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी त्रैलोक्य मंगल सूर्य कवच हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे। विविध प्रकारच्या आधिव्याधी पीडा इत्यादींचा परिहार व्हावा यासाठी इंद्राक्षी कवच हे स्तोत्र अत्यंत फलदायी आहे। तर अशा पद्धतीने विविध देवतांची विविध कवच कामना परत्वे काम करत असतात। जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाने त्याच्याकडून संथा घेऊनच कृपया कवचांचा उपयोग करावा, अन्यथा मगाशी मी सांगितलं तसं अर्थाचा अनर्थ होऊन त्याचा विपरीत परिणाम व्हायची शक्यता असते। त्यामुळे कवच उपासना जरूर करावी आपल्या उपासना पद्धतीमध्ये। जास्तीत जास्त उपासकांपर्यंत आपण हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून मंत्रशास्त्र असेल किंवा कवच असेल याबद्दलची इत्थंभूत माहिती जी आम्ही सांगितली ती लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल। नमस्कार।